नमस्कार मंडळी. सर्वत्र आता खूप छान थंडी पडलेली आहे आणि थंडीच्या ह्याच्यावरती आपण सुरू करतोय विंटर आर्क चॅलेंज. असं म्हणतात की विंटर आर्क चॅलेंज सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमचा इगो, तुमच्यातला मीपणा बाजूला काढला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का आपला इगो कशात असतो? पुरुषांचा इगो हा त्यांच्या केसांमध्ये असतो. तर चला इगो बाजूला करूया. चला, इगो तर बाजूला केला, पण आता स्वतःवरती काम करायचंय. कोणकोणत्या गोष्टींवरती काम करायचं? तर आपल्याला आपल्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थवरती काम करायचं. तर फिजिकल हेल्थसाठी आता ऑलरेडी शेतामध्ये खूप काम आहेत, पण सगळं ह्या टाइम मॅनेजमेंट करून आपण आपल्या फिजिकल हेल्थवरती काम करणार आहे. मी आता जॉईन केलेली आहे जिम आणि त्यामध्ये मी सेल्फ इम्प्रूव्हमेंट करतोय फिजिकल हेल्थसाठी. आताची कंडिशन पाहून घ्या की ऑलरेडी आम्ही एक आठवडा झाला जिम जॉईन केली आहे. पण विंटर आर्क चॅलेंज सुरू करण्यासाठी थोडा टाइम घेत होतो, कारण काही गोष्टी आहेत की ज्या मला आहे ना थोडेसे मेंटली मी प्रिपेअर नव्हतो. मला असं वाटत होतं की व्हिडिओ बनवण्यासाठी, कंटेंट डिलिव्हर करण्यासाठी माझे केस असणं, माझं छान दिसणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. पण नाही, तुम्हाला जर स्वतःवरती काम करायचं तर तुम्हाला तुमचा इगो बाजूला ठेवलाच पाहिजे, तुमचे केस तुम्हाला घालवलेच पाहिजे. तर मी घालवले. इथून पुढचे माझे सगळे व्हिडिओ मी अशा ह्याच चेहऱ्या घेऊन येणार आहे तुमच्यासोबत, कारण माझं दिसण्यापेक्षा माझं असणं जास्त महत्त्वाचं आहे, माझा कंटेंट जास्त महत्त्वाचा आहे. मी जर तुम्हाला चांगला कंटेंट डिलिव्हर करू शकतो तर तुम्ही मला सपोर्ट करणार हे मला माहिती आहे. त्यासोबतच मला माझ्या स्वप्नांवरती, म्हणजेच माझ्या फ्युचरिस्टिक गोलवरती काम करायचं आहे. माझ्या ह्या विंटर आर्क चॅलेंजमध्ये मी माझ्या फ्युचरमधले जे गोल्स आहेत, माझे जे नवीन सेटअप मला घेऊन यायचे आहेत. एक शेतकरी म्हणून फक्त शेती करणं जेवढं महत्त्वाचं आहे, त्यासोबतच तुमचे जोड व्यवसाय, तुमचे मल्टिपल सोर्स ऑफ अर्निंग असणं तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. याच्यामधला एक सेटअप मी ऑलरेडी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, जो की आपला वर्मी कंपोस्टचा सेटअप आहे, आपला गांडूळ खताचा प्लांट आहे. ह्याच्यासोबत मी फ्युचरमध्ये खूप सारे प्लॅन्स आहेत की जे मला वर्क करायचं आहे त्यावरती. तर त्या सगळ्या गोष्टींचं काम माझं होतं आहे काय की डिले होत चाललेलं आहे. रोजच्या कामांमध्ये, गडबडींमध्ये वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो. पण जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं, सगळ्या गोष्टी प्रॉपरली जर प्लॅन केलं, तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर तेच विंटर आर्क चॅलेंजमध्ये मी सगळ्या गोष्टी प्रॉपरली मॅनेज करून त्यामध्ये सगळ्यात वेळात वेळ काढून सगळ्या गोष्टी करणार आहे. फिजिकल हेल्थकडे पण लक्ष देणार आहे, इमोशनल मेंटल हेल्थकडे पण लक्ष देणार आहे आणि त्याच्यासोबतच आपण आपल्या फ्युचरिस्टिक गोलवरती पण काम करणार आहे. तुम्ही पण सुरू करा तुमचं विंटर आर्क चॅलेंज. माझं विंटर आर्क चॅलेंजमध्ये मी माझ्या स्वतःवरती, व्यक्तिमत्वावरती आणि माझ्या असणाऱ्या सुप्त गुणांवरती, माझ्यामध्ये जे गुण आहेत त्यावरती ते अजून कसे चांगले केले जातील, माझेही काहीतरी चुकत असणार तर त्या चुका सुधारण्यासाठी काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टी माझ्या विंटर आर्क चॅलेंजमध्ये येणार आहेत. आणि विंटर आर्क चॅलेंजच्या सगळ्या गोष्टी आणि डिटेल पाहण्यासाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका कृषीदूत केतन. आणि तुम्ही पण सुरू करा विंटर आर्क चॅलेंज.